एका अशा आडनावाचा इतिहास जाणून घेणार आहोत ज्याचा संबंध शौर्य, परंपरा आणि इतिहासाशी जोडलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत राऊत आडनावाचा उगम, त्याचा इतिहास आणि हा वंश कसा निर्माण झाला. महाराष्ट्रातील अनेक भागात हे आडनाव आढळते, विशेषतः नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ आणि आदिवासी भागात. एक फिल्मी संगीत वाजेल. राऊत शब्दाचा उगम. राऊत हा शब्द खूप प्राचीन मानला जातो. इतिहासकारांच्या मते हा शब्द संस्कृतमधील रथी किंवा राजपुत्र या शब्दांपासून तयार झाला आहे. पूर्वीच्या काळात राजाच्या सैन्यात जे घोडेस्वार सैनिक, किल्ल्याचे रक्षक किंवा शूर योद्धे असत, त्यांना राऊत असे संबोधले जात असे. म्हणजेच राऊत हा शब्द फक्त आडनाव नव्हता, तर तो एक सन्मानाची पदवी होती. महाराष्ट्रातील राऊत वंश. महाराष्ट्रात राऊत आडनाव अनेक भागात आढळते. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ भागात अनेक राऊत कुटुंबे राहतात. उदाहरणार्थ सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या भागात राऊत आडनाव मोठ्या प्रमाणावर दिसते. या भागातील लोकांचे जीवन निसर्गाशी जोडलेले आहे. जंगल, डोंगर आणि शेती ही त्यांची मुख्य जीवनशैली आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये राऊत या शब्दाला वेगळे महत्त्व आहे. पूर्वी जंगलात राहणाऱ्या समाजात गावाचे रक्षण करणाऱ्या धाडसी लोकांना राऊत म्हटले जात असे. हे लोक शिकार करण्यात कुशल असत आणि संकटाच्या वेळी गावाचे रक्षण करत असत. म्हणूनच अनेक ठिकाणी राऊत म्हणजे गावाचा रक्षक किंवा योद्धा असे मानले जाते. इतिहासातील उल्लेख. मध्ययुगीन काळात भारतात अनेक राजे आणि साम्राज्ये होती. त्या काळात सैन्यातील शूर सैनिकांना अनेकदा राऊत म्हणून संबोधले जात असे. विशेषतः मराठा साम्राज्य काळात घोडेस्वार सैनिकांना मोठे महत्त्व होते. हे सैनिक किल्ल्यांचे रक्षण करत आणि युद्धात लढत असत. भारतातील इतर भाग. राऊत आडनाव फक्त महाराष्ट्रातच नाही, ते भारतातील इतर राज्यांतही आढळते. उदाहरणार्थ छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य प्रदेश या राज्यांतही राऊत समाज मोठ्या प्रमाणावर आहे. छत्तीसगडमध्ये तर राऊत नाच नावाचा प्रसिद्ध लोकनृत्य सण साजरा केला जातो. आधुनिक काळातील राऊत समाज. आजच्या काळात राऊत समाजातील लोक अनेक क्षेत्रात प्रगती करत आहेत. शिक्षण, व्यवसाय, सरकारी नोकरी आणि आधुनिक तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रात राऊत समाजातील लोक पुढे जात आहेत. परंपरा आणि संस्कृती जपत आधुनिक जीवन जगणे ही या समाजाची मोठी ओळख आहे. एंडिंग. म्हणूनच राऊत हे आडनाव फक्त एक नाव नाही, ते इतिहास, परंपरा आणि शौर्याची ओळख आहे. जर तुम्हाला तुमच्या आडनावाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.